बिबट्याने बाई मारली सकाळी कारेगावात हेच काम ओळखाण हा बोला काय धनंजय आणि आम्ही, कारण मी तिकडे जाणार होतो पण धनंजय म्हणाले की मीच इकडे येतो कारण मला एक मध्येच काम निघालं होतं. काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडासा दमलो होतो मी. माझी जरा पळापळी झाली 10-15 दिवस पाठीमाग, म्हणून आम्ही दोघे एकत्र बसलो की कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी, आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या आका आहे, अजून तपास चालू आहे, याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये, कुठलाही लॅकिनो राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली. आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात. अगदी माझा पुतण्या सुद्धा, माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता, कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं, माझा पुतण्या सरपंच असल्यामुळं आमची मैत्री त्या दोघांची होती. प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही, पण भारतीय जनता पार्टीचा एका बूथवर संतोष आणि एका बूथवर धनंजय हे दोघं जण थांबलेले आहेत. आणि माझ्या पार्टीचा बूथ प्रमुख, त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केली गेलेली, त्यात लॅकिनो राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातली आता काय अपडेट आहे आणि त्यांनी तेच आम्ही दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल. तर्नळीमध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पाहू नको वाल्मिकांना नाही तर किंवा संतोष देशमुख अशा प्रकारचे मला त्यांच्यावरती वार करण्यात आले. त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्यापपर्यंत हाफ मर्डरचा कलम लावलेला आहे. 326 कलम लावलोय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये, परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे. तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीव्हियस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 109 त्या ठिकाणी लागेल. 302 म्हणजे आता 109 मेंगडेवाडीमध्ये, आणि त्यांना सुट्टी देणार नाही. अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे, तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो, संतोष देशमुखची पोस्ट का टाकतो म्हणूनच मारलंय. म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा ह्या आकाच्या लोकांचा गेलेला नाही, माज अजून शिल्लक आहे. मेंगडेवाडीमध्ये एक घटना घडली आहे, बिबट्याने एका वृद्ध महिलेला त्या ठिकाणी हल्ला केल्याची माहिती आहे. त्याबाबतची काय माहिती आहे तुम्हाला प्रशासनासोबत? सकाळी एक मला माहिती आहे, आता मी तिकडेच चाललोय. सकाळी येवले नावाचा छोकरा आहे, त्याच्याही नरड्यावरतीच नेमका अटॅक केलाय बिबटनी. आणि आता एक वयस्कर आजी त्यांचं डेथ झाली असं मला कळालंय. अतुल मकाळ म्हणून माझा मित्र आहे वैद्यकीनीचा, त्यांनी मला सांगितलं. मी तिकडं चाललोय आत्ता. आणि जर बिघडलेला बिबट असेल तर आता अधिकाऱ्यांना मी अलर्ट केलंय आणि लवकरात लवकर त्या बिबटला आम्ही बंदिस्त करू आणि बंदिस्त करून त्याला याला पाठवून देऊ, याला मनसरला, खेड मनसरला पाठवून देऊ. तिथं उपचार करायला जागा आहे. तुम्ही पाठीमागे म्हणाला होता की करुणा मुंडेंवरती मोठा अन्याय झालाय. आज त्यांच्याबाबतचा एक न्यायालयानं निर्णय दिला की त्या पहिल्या पत्नी आहेत धनंजय मुंडेंच्या आणि त्यांच्यावरती अत्याचार. मी अगोदरच म्हणलो होतो की करुणाताई या धनंजय मुंडे साहेबाच्या पहिल्या पत्नी आहेत बरं का. म्हणून मला राजश्रीताईंचा काही अवमान वगैरे करायचा नाही, पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे. आम्हाला संतोष देशमुख वरून फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही. ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी, त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. आज अण्णांची भेट घेण्याचं खास कारण असं होतं की जे आपल्या केसमध्ये उज्ज्वल निकम साहेबांना जे येणार आहेत त्या संदर्भात अण्णांनी आणि मी चर्चा केली. तसेच SIT आणि CID मध्ये
जे काही आपल्याकडं अजून माहिती देण्याचं काम चालू आहे किंवा त्यांचं तपास करण्याचं काम चालू आहे, याच्यामध्ये कुठली गोष्ट राहिली नाही पाहिजे या संदर्भात अण्णा आणि मी चर्चा केलेली आहे. आणि त्या संदर्भात जे SIT आहे, SIT आणि CID त्यांना जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते देण्याच्या संदर्भात आमची चर्चा झाली. एक संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे आणि त्याच्याच मित्रांनी एक आणखी धारूरमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली आहे. ज्या पद्धतीने तुमच्या बंधूंना मारहाण झाली त्याच पद्धतीने मारहाण करत त्यांनी सांगितलं की वाल्मिकांनाच्या जर बातम्या बघितल्या तर तुझा सुद्धा संतोष देशमुख. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? नाही, याकडं महत्त्वाचं हे आहे की आता एवढ्या निर्घृण पद्धतीनं माझ्या भावाची हत्या केली. मी इतक्या चांगल्या पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेत न चुकीचं काही बोलता न कुठली गोष्ट मध्ये येऊ देता न्याय मागतोय. तसंच त्यांनी घडलेली एवढी मोठी घटना आहे, त्याच्यातून त्यांचे जे कोणी पाठीराखण आहेत करणारे त्यांनी सांगण्याचं काम होतं त्यांना की इथून पुढं तरी अशा गोष्टी होऊ देऊ नका. पण बहुतेक जे पाठीराखे आहेत त्यांचे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत असं माझं मत आहे. आणि पोहोचलेले नाहीत ह्याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी ज्या चालल्यात त्या योग्य आहेत अशी त्यांची भूमिका असेल. त्यांनी ती भूमिका बदलायला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत अशा घडणाऱ्या त्या घडल्या नाही पाहिजे. होमगार्ड आहेत ते, त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मारहाण झालेली आहे आणि हे एकदम चुकीचं आहे. ह्याच्यावर बोलण्याचं सुद्धा काही काम नाही, कारण ह्या घटनाच नाही घडल्या पाहिजे मुळात. तर ह्या चुकीच्या घटना घडायल्यात. जे कोणी त्यांचे सांगणारे पाठीराखे आहेत त्यांनी खरंच सांगितलं पाहिजे की आता तरी ह्या गोष्टी बंद करा, जेणेकरून असं नुकसान नाही होणार एका कुटुंबाचं, गावाचं. आणि ते त्यांनी सांगितलं पाहिजे.